सेठ नरहरी महाराज संत सेठ मुकुंददास महाराज संत सेठ महिपती महाराज वैष्णव संत की हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परी बिन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन करू प्रथम नमन चरणा संतांचिया चरण संतांचिया चरण संतांचिया अंतक बाजाने कटे तालसा बाजाने कटे तालसा बाजाने कटे तालसा बाजाने कटे तालसा माझी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासे रंजो चित्तासे आपुलिया जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचन्न सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुळसीमाला कंदरं कज्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तऱ्हेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जराधरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपदेवा लेती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा मुक्तबाईना मोठे भुवन पावनी मुक्तबाईना मोठे भुवन पावनी निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्य तेजने देवाची हेच देवापै मागत हेच देवापै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग हा अखिल कोट ब्रह्मनाय भगवान परमात्मा श्री हरी पांडुरंगरायाचे एक निस्सीम आणि लाडके भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ व भक्तिनिष्ठ अशी असणारे नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या अभंग गाथेमध्ये त्यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील एक प्रसिद्ध प्रासादिक आणि गोड अशा प्रकारे 4 चरणांचा अभंग चिंतन सेवेकरता या ठिकाणी निवडलेला असून या अभंगावरती यथामथी यथावकाश आपल्या मर्यादित आणि संक्रमित वेळेमध्ये काहीच महत्वपूर्ण चिंतन वा निरूपण करण्यापूर्वी एक प्रमेय सांगणं अत्यंत अनिवार्य अत्यंत उचित आहे. किंवा ती वक्त्याची जबाबदारी असते. या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर मला वाटतं 5 वर्ष पूर्ण झाले आणि यंदाचं आपलं हे 6वं वर्ष आहे आणि श्री क्षेत्र दानखुर्द आणि प्रवरा परिसर असेल आणि या प्रवरा परिसरामध्ये येणारे सर्व गावं असतील. या सर्व गावामधील आमचे सर्व या ठिकाणी हरिभक्तपरायण मंडळी वारकरी टाळकरी माळकरी गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार या सर्वांच्या योगोप्याने सर्वांच्या सहकार्याने आपण हा खेळ पितृपक्षामध्ये येणार आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा आपण 5 वर्षा ठिकाणी पूर्ण झाले आणि 6व्या वर्षामध्ये आपण आज पदार्पण करत असताना खऱ्या अर्थाने ज्यांच्या कृपेनं हा नामसप्ताह या ठिकाणी आपण श्री क्षेत्र भूवैकुंठ नगरी म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर अखिल ब्रह्मनाय भगवान परमात्मा आणि श्री हरी पांडुरंगरायाच्या या दरबारामध्ये या क्षेत्रामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या या सुंदर अशा या मठामध्ये आपण हा नामसप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे पितृपक्ष पंधरवडा यामध्ये आपण हा संपन्न करत असतो. त्याच नियमाला आता हा पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आणि आरंभित आपला नामसप्ताह ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आजचा आपला नामसप्ताहाचा खऱ्या अर्थाने हा उपांत्य दिवस म्हणजे 4थ्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य आमच्या ठिकाणी शांताराम महाराज जोरी उर्फ भाऊ त्यांच्या प्रेमाने हरिभक्तवर आदरणीय आमचे पुण्यभाऊ महाराज ते आदिपर्यंत सर्वच या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे सर्व या ठिकाणी गायनाचार्य महाराज मंडळ असेल आपलं भजनी मंडळ असेल आणि सर्वांच्याच प्रेमाने ही दर वर्षाप्रमाणे मला ही सेवा या ठिकाणी सुपूर्त केली जाते. म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. सर्वांचे चरणकमली मी नतमस्तक या ठिकाणी होतो. सर्वांचा विशेष धन्यवाद या ठिकाणी देतो आणि ज्यांच्या कृपेने नामसप्ताह या ठिकाणी आपण संपन्न करतो ते संत श्रेष्ठ मुकुंददास महाराज आणि संत श्रेष्ठ कवी महिपती महाराज यांच्या कृपेनं त्याचप्रमाणे ब्रह्मलीन परमपूज्य महंत माणिकगिरीजी महाराज परमपूज्य वैकुंठवासी पार्थस्वर्णीय आमचे वडील दादा परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य पंडित महाराज उंबरकर दादांचा आणि कृपाशीर्वादाने तर परमपूज्य गुरुवर्य आमचे गेलो बाबा जोरी असतील त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि याहीपेक्षा हरिभक्तपरायण परमपूज्य वैकुंठवासी नामदेव महाराज वाडके यांचे कृपा प्रसादाने कृपेनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी दानखुर्द प्रवरा परिसर आणि भागवत प्रसारक सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रवरा परिसरातील अनेक गाव या सोहळ्यामध्ये दाखल झाले समाविष्ट झाले. मग जवळपासचे सगळेच गाव याच्यामध्ये आहे. सर्व गावाचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आता एकेका गावाचं नाव घ्यायचं म्हटलं तर बराच विलंब लागेल पण बरेचसे गाव पत्रिकेमध्ये मी वाचले. सगळाच आपला प्रवर परिसर पूर्ण आहे आणि प्रत्येक गावातून या ठिकाणी आमचे सगळे त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आवर्जून या पंढरी क्षेत्रामध्ये या नामसप्ताह या ठिकाणी आलेले आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा नामसप्ताह प्रतिवर्ष या ठिकाणी संपन्न होतो ते एक आपलं आदराचं स्थान आपल्या परिसराचं म्हणा आपल्या तालुक्याचं म्हणा आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय गुरुवर्य परमपूज्य आमचे भाऊ या ठिकाणी शांताराम महाराज उपस्थित आहे.
म्हणून आणि त्यांचे सुपुत्र का ज्यांना आत्ता डॉक्टरेट पदवी मिळाली आणि ज्यांनी काशी क्षेत्रामध्ये फार मोठा प्रचंड दांडगा अभ्यास आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केला असे परमपूज्य आदरणीय आमचे या ठिकाणी मुकुंद महाराज या ठिकाणी आहेत आणि योगायोगाने त्यांचा शूटिंग पण या ठिकाणी युट्यूबला आहे आणि मला खरं महाराजांना फार धन्यवाद द्यावा लागते. म्हणजे आता का धन्यवाद देतो तर कारण मी काय स्तुती म्हणून सांगत नाही महाराज, म्हणजे वास्तविक मी सांगतो आणि वास्तव आपण सांगितलं पाहिजे. नाही लोक नको त्याचं वर्णन करतात, मग ज्याचं आहे त्याचं आपण काय करू नये का. आमच्या मुकुंद महाराजांचं वय आपण पाहिलं तर अगदी अल्प वयवर, पण एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढी उंची गाठली. बरं उंची म्हणजे कोणती महाराज अशी उंची नाही बरं का, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी उंची फार मोठी गाठली. फार गाढा अभ्यास वेदांताचा महाराजांचा आहे, फार शास्त्री पदवी आहे, त्यांना डॉक्टर पदवी आता मिळाली. मला फार मोठा आनंद वाटला की अशा आपल्या या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी विद्वान कीर्तकार मंडळी एवढ्या अल्प वयामध्ये एवढ्या मोठ्या विद्वत्तेपर्यंत पोहोचले. हे आपल्या गावाचं वैभव आहे महाराज, हे आपल्या परिसराचं भूषण आहे महाराज. मुकुंद महाराज या ठिकाणी माझ्यासमोर आहे आणि त्यांचं युट्यूब शूटिंग त्यांचा चॅनल प्रसिद्ध आहे आणि म्हणून मला खूप आनंद वाटला की ते कीर्तनाचं शूटिंग त्या ठिकाणी करतात. आणि काय शूटिंग करतं महाराज, प्रसिद्धी करता नाही पण आपल्या परिसराचं नाव संपूर्ण जगतामध्ये आता प्रसिद्ध होणार. जगतामध्ये का युट्यूबचं प्रक्षेपण जगतामध्ये दिसतं, महाराष्ट्रात नाही जगतामध्ये दिसतं असं ते करण्याने प्रसिद्ध. आणि म्हणून आमचे आदरणीय मुकुंद महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो. विशेष करून मृदंगाचार्य आपले जुने ते सोनं आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड आदरणीय आमचे वसंत महाराज या ठिकाणी आहेत, सरपंच साहेब आहेत. हा ते फार गोड त्यांचा हात, आता बिचारे थकले वयाने पण अजूनही पण चांगलं पकडत आमचे दादा खुश व्हायचे त्यांचं पप्पा म्हणलं का दादा खुश व्हायचे. मोठमोठ्या कीर्तनकारांच्या साथीत त्यांनी कीर्तना मृदंगाची केली ते आणि सर्व आमचे उत्कृष्ट एकशे सर्व गायनाचार्य महाराज. आता इथून नाव घ्यायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल, पण सर्व त्या ठिकाणी गायनाचार्य महाराज मंडळी, विनेकरी महाराज दोन्ही पण आमच्या तुळशी वृंदावन घेतलेले आमच्या ताई माता भगिनी काय गुरुबे ह्या आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवला जातो ते आदरणीय आपल्या परिसराचं वैभव भूषण आदरणीय आमच्या हरिभक्तपरायण पुण्यभाऊ महाराज बेरे आणि त्यांची सिस्टीम म्हणजे महाराज सिस्टीम आहे. मी आपण तर पुण्यस्वामी दिवशी बोललो कीर्तनामध्ये रवाजी आपणच्या की सिस्टीम पाहिजे ठरली ना दोनच ठिकाणी व्हावी, एक सोनईची पालवे महाराजांच्या आमच्या कुंडीभाऊची सिस्टीम बघा चालू झाल्यापासून तर कीर्तन संपेपर्यंत आहे का आवाजाची काही चिरचिर किंवा काही किरपीर आणि त्यामुळे महाराजांची किरकिर सुद्धा होत नाही. महाराज असा गोड आवाज त्यांनी दिला. सिस्टीम म्हणजे सिस्टीमचे कुंडीभाऊंचे आणि सोनेला आमचे पालवे महाराज संजय भाऊ पालवे त्यांच्या हे दोन सिस्टीम फार उत्कृष्ट अगदी सिस्टीम आणि शिवाय त्यांना त्यातली जाणकारी माहिती ते टाळ घेऊन सुद्धा त्याच्या जवळ उभे राहिलेत. कुणावेळी आवाज वाढवायचा, कुणावेळी आवाज कमी करायचा, कुणावेळी बेस द्यायचा, कुणावेळी काय करते त्यांना आपल्याला नाही त्यातलं काही कळत. मला तर काहीच कळत नाही. मला ते वाक्य बेस द्या मला काहीच कळत नाही. बेस म्हणजे काय मला हे कळत नाही पण ते त्यांना कळतं आणि तिथे ते बसून राहतात असो. म्हणून असा आणि आपण कीर्तन श्रवण करता जास्तीत जास्त संख्येने जमलेले सर्व माता भगिनी असतील, आबावृद्ध तरुण बांधव आमचे सर्व दानकर मंडळी सेवना करता माझ्या समोर माता भगिनी विशेष संख्येने तितक्या संख्येनं आमचे पुरुष वर्ग सुद्धा इकडे बाजूला खूप बसलेला आहे. आता जागा अपुरी पण इकडे सुद्धा जवळपास मला असतं भाऊ किती असलं बरं समाज बरंच असलं नाही का 400 450 500 लोक भाविक कीर्तनाला माझ्या ठिकाणी म्हणून यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या नाम सप्ताहामध्ये तन मन धन यांनी उत्तम सहकार्य करणारे सर्व अन्नदाते असतील, वर्गणीदार असतील यांना सुद्धा विशेष करून मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो. पहा कारण काय बिचारे अन्नदान इथे करतात 4 दिवस क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला सांगतो महाराजांनी असं वर्णन केलंय की नुसतं आपण अन्नदान केलं ना महाराज अन्नदानचं पुण्य फार मोठं साहित्यशास्त्रकार नाही याहीपेक्षा क्षेत्रामध्ये जर अन्नदान केलं नाम सप्ताहामध्ये तर कोटी कुळाचं उद्धरण त्या ठिकाणी होतं. मला विठाला विठाला माझं लिहून ठेवलं पहा येथे एक क्षेत्र दिधल्या दान कोटी कुळाचे. मग कोटी कुळाचं उद्धरण जर होत असेल महाराज तर का आपण अन्नदान करू नये. म्हणून या क्षेत्रामध्ये जेवढी अन्नदान आमचे अन्नदाते ना त्यांना विशेष धन्यवाद देतो. आणि मी एक बोलू का तुम्हाला महत्वाची चिंता बोलतो पहा या अन्नदात्याने अशीच अन्नदानाच्या माध्यमातून सेवा प्रतिवर्ष जर इथं दिले ना तर खऱ्या अर्थाने त्यांचे पूर्वज त्यांचे पितर त्यांना आशीर्वाद निश्चित देतील महाराज 100% देतील.
आणि खरं हे करणं यालाच म्हणायचं पितृपंधरा दुसरं आहे का त्याच्यामध्ये. बस त्यांना परमशांती मिळावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला कुटुंबाला मिळावा असं वाटत असेल ना तर आपण क्षेत्रामध्ये अन्नदान करावं. कारण का अन्नाचं पुण्य फार महास आहे. अनेक दानं श्रेष्ठ आहे, पण सगळ्यामध्ये 2 दानं आमच्या शास्त्रकांनी श्रेष्ठ सांगितले. एक अन्नदान आणि दुसरं ज्ञानदान. आणि ती दोन्ही दान येतात 4-5 दिवस घालतं बरं. अन्नदान दररोज महाराज, आणि कीर्तन म्हणजे ज्ञानदान आहे, प्रवचन म्हणजे ज्ञानदान आहे, नामस्मरण आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, सगळं 4-5 दिवस घालतं पहा. पण शास्त्राचं वर्णन केलंय पहा. अन्नदानात परम नास्ति विद्यादानं ततोधिकं अन्येन शनिका तृप्ती याव जीवन तु विद्यया. आणि अनेक दान आहे, पण सगळ्या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणते असतील ते अन्नदान आणि ज्ञानदान. आणि ते 2 दान इथे होतात. या अन्नदात्यांना, वर्गणीदारांना विशेष धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेकडे या ठिकाणी वळवतो. विठाला विठाला विठाला. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग हा प्रेम भांडारे भगवंताचे लाडके भक्त भक्तिनिष्ठाशे नामदेव महाराजांचा 4 चरणांचा मागणीपूर्वक प्रकरणाचा अभंग मी निवडला. आणि हा अभंग का निवडला त्याचं कारण आपल्या पुढे प्रतिपादन करतो. आज आपल्या नामसप्ताची खरी आचार्य सांगत आहे. आज काय खरी आचार्य आपली सांगत आहे. आता उद्या एकदा भाऊंचं कार्याचं कीर्तन झालं, काला झाला का पाहुणे मंडळींनी हाला. बरोबर, काला झाला तर पाहुणे मंडळींनी हाला. आणि एखादा चुकून जर परत आला तर त्याला लोक पुन्हा विचारतात, बाबा आता काला, आता तू काला, म्हणजे आता तू का आला. आता का आला, जातो का नाही गेला ना मग खाशील टोला. तात्पर्य विनोदाने बोललं जाऊ द्या. इथं काय परमात्मा कमी पडू द्या नाही. त्याची नगरी भगवंताची पंढरीची भगवान पंढरपूर नगरी वैकुंठ नगरी आहे. इथं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही महाराज. पण विनोदाने बोललो असो. सांगायचं काय मग आज आपला उपांत्य दिवस आहे. आज आपल्याला भगवंताकडे मागणं मागायचं. देवा पंढरी राया, आम्ही इथं 5 दिवशी साधना केली, 4-5 दिवस. आता खऱ्या अर्थाने इथे आम्ही काकडा केला नाही का, नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं, बरं हरिपाठ केला, कीर्तन केलं, प्रवचन केलं, हरी जागर केला. आता आम्हाला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणून आजच्या दिवशी देवाला आपल्याला काहीतरी मागणं मागायचं. बरं नाही आपणच मागतो असं नाही महाराज. संतांनी सुद्धा देवाला मागणं मागितलं. तुकोबरायांनी मागणी मागितली, शांती ब्रह्मविलास महाराजांनी मागणी मागितली, नामदेव महाराजांनी मागणी मागितली, ज्ञानोबरायांनी मागणी, सर्व संतांनी या देवाकडं मागणं मागितलं. पण त्यांनी मागणी कोणती मागितली, मागणीचा विषय नेमका काय, याला विशेष मूल्य तरी काय. आपणही देवाकडे जातो आणि आपणही देवाला मागतो. संतही देवाकडे जातात आणि संतही देवाला मागणार, पण मागण्यामध्ये मात्र फरक पडतो. आपलं मागणं वेगळं आहे आणि संतांचं मागणं वेगळं आहे. थोडक्यात आपण देवाला मागायचं ठरलं तर आपण काय मागू महाराज, लौकिक मागणं आपण मागू. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. लौकिक मागणं मागू. भाऊनी आमचं मस्त गोड प्रमाण दिलं. बरं याला म्हणतात लौकिक मागणं. देवा काय मागणं आमचं, वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. देवा संतान होऊ दे, बरकत येऊ दे, पुत्रप्राप्ती होऊ दे, धन मिळू दे, संपत्ती मिळू दे, पद मिळू दे, प्रतिष्ठा मिळू दे, पैसा मिळू दे. हे आपण मागणं लौकिक मागणं. पण संत महात्मा देवाकडे जातात ना त्यावेळी ते अलौकिक मागणं मागतात. मागणीचे 2 प्रकार, एक लौकिक मागणी आणि दुसरी अलौकिक वा पारमार्थिक मागणी. लौकिक मागणी मागणारे तुम्ही आम्ही सर्वजण, आणि लौकिक वा पारमार्थिक मागणी अलौकिक वा पारमार्थिक मागणी मागणारे फक्त आणि फक्त आमचे संतच त्या ठिकाणी. म्हणून ज्ञानोबरायांनी विचारलं, माऊलीने, ज्ञानराज माऊलीने देवाला काय मागितलं महाराज, माऊलीने देवाला काय मागितलं. ज्ञानोबरायांनी गोड मागणं माहितलं. बघा या भगवान परंपरेला ज्ञानोबरायांनी गोड मागणं माहितलं. काय मागणं माहितलं पहा, तो माझ व्हावा, 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 तो माझ
ज्ञानराजांचं आहे. ज्ञानराजांचं मागणे. ज्ञानोबरांनी काय म्हटलं देवा? देवा द्यायचं झालं ना एकच दे रे. काय म्हटलं माऊलीची गोड शब्द आले, तो मज व्हावा. बरं एकदा नाही महाराज, दुरुक्तीचा दोष पत्करून ज्ञानोबराय दोनदा एका अर्थ शब्द वापरतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा. बरं परत पुढे म्हणतात वेळोवेळा. इकडे दुरुक्तीचा दोष पण पत्करतात आणि पुन्हा परत म्हणतात वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अभंगाची सुरुवात तुम्हाला माहिती. आजी संसार सफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हे आमच्या ज्ञानोबरांनी माहिती. चला अजून आपण पाहिलं नामदेव महाराज, त्यांनी या अभंगाचं मागणं मागितलं, पण अजून नामदेव महाराजांनी काय मागावं या देवाला, परमात्म्याला काय मागावं? गोड अभंगा. आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. आमच्या नामदेव महाराज काय मागणं माहिती आहे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नको कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे. आणि नामावने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. आमच्या नामदेव महाराज. चला अजून आपण पाहिलं ना तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज देखील देवाला काय मागतात सहज आपण ते काय पाहिलं. नाथांचा गोड अभंग आला. विठ्ठला 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 विठ्ठला, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी माहिती. देवा पांडुरंगा द्यायचं झालं ना, आणि एकच दे. काय दे? एक वेळ मला भक्ती नको, ज्ञान नको. आणि भक्ती आणि ज्ञान द्यायची असेलच तुला तर प्रेमा वाचून देऊ नको. पुन्हा अभंगाची सुरुवात गोडी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का बरं नको? त्याचं कारण अभिमान नित्य नवा तया माझी. मग भगवान बोलला, मग नाथ महाराज तुम्हाला मग काय हवंय? नाथ महाराज बोलतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. प्रेमाची मागणी आमच्या शांती एकनाथ महाराजांनी. ज्या प्रेमाची याचना भक्तिनिष्ठ नामदेव महाराज करतात वा शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात, तीच प्रेमाची याचना जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगतात. देवा आणि ते प्रेम मागण्या करतात. मी उभा आहे, पण कुठे उभा आहे, कसा उभा आहे याचं वर्णन करतात तुकोबरायचा गोड अभंग आला बरं का. ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, उभाया चुक भिकारी,
अरे तुझ्या महाद्वारात मी उभा आहे. पण कसा उभा आहे? भिकारी म्हणून उभा आहे, याचक म्हणून उभा आहे. म्हणून शब्द महाराजांचे पहा किती गोड आले. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारे. आणि मला काय पाहिजे देवा? मला काय पाहिजे? मला एकच पाहिजे. काय? ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम बातुके. प्रेमाची याचना तू कोणाने केली? शांतीपुरीकर मला सुद्धा म्हणतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समा. आणि तुकोबाराचे अजून कितीतरी अभंग आहे, कितीतरी मागणी परत अभंग आहे. हो, आपण जर गाथा पाहिलं ना तर तुकोबाराच्या गाथामध्ये कितीतरी मागणी अभंग आहे. एकडे मला म्हणतात हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडे हेच माझे. एके ठिकाणी असं म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मद करून ठेवा नारायणा समूळ वासना नरवावे. तर एके ठिकाणी म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. तर एके ठिकाणी अजूनही असं म्हणतात देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मद तरीचा हा जीव सुख पावे माझा बरी केशी राजा कळो आले. हे काय इथे देहाचा विसर पण आवश्यक आहे. एके ठिकाणी प्रपंच ओसरावा अशी लयाची मागणी केली. एके ठिकाणी म्हणतात देवा एक क्षण देखील तुझा आम्हाला कदापि विसर होऊ नको देऊ ही मागणी त्या काय मागतात. असे किती एके ठिकाणी अजून महाराज वर्णन करतात करुणी विठ्ठला दास ठेवी करुणी विठ्ठला दास ठेवी करुणी विठ्ठला दास ठेवी करुणी विठ्ठला. तिथे देवा मला दास करून ठेव दास अशी मागणी केली. करुणी विठ्ठला दास ठेवी. नाही इथं तरी म्हणतात दास. एके ठिकाणी म्हणतात दास नाही करता तर दासाचा दास कर तुमचे दासीचा दास मज करुणी ठेवा. आशीर्वाद हाची द्यावा. म्हणजे फार तुकोबाची काय थोडक्यात आपण या मागण्या पाहिल्या ना तर संत महात्म्यांनी ज्यावेळी देवाला मागितलं त्यावेळी अलौकिक व पारमार्थिक मागणं मागितलं. बरं तसं आजच्या अभंगामध्ये भक्तिनिष्ठ पांडुरंगाचे लाडके भक्त निस्सिम भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज बोलतात देवा अरे कधी माझं एकच मागणे, एकच मागणे, माझं दुसरं काही मागणी नाही. मग भगवान बोलू लागला तुम्ही मला महाराज मग नामदेव महाराजांशी देव बोलत होता का? आज तुम्हाला शंकेल ना देव बोलत होता का? एक बोलू का? देव संतांशीच बोलतो आणि संतही देवाबरोबर होतात. आता देव आपल्या बरोबर बरं बोलत नाही म्हणूनच बरं आहे. याचा घोटाळा करून टाकतात. आता आपण इथं आलो देवाला विचारलं का कधी आला, कुठे उतरला, किती दिवस मुक्कामी, कधी जाणार, असं काही देव म्हणलं का तुम्हाला नाही. देव आपल्याकडे पाहतही नाही आणि आपल्याशी बोलतही नाही, कारण का आपल्याकडे अधिकारच नाही. पण ज्या ज्यावेळी संत देवाकडे जातात ना त्यावेळी परमात्मा त्यांच्याशी संवाद साधतो, बोलतो आणि संदेश त्याच्यावर त्या ठिकाणी बोलतात. मग नामदेव महाराजांची भक्ती पाहिली. आता आपण जर पाहिलं ना तर सगळ्या संतांमध्ये नामदेव महाराजांनी अतिशय भक्ती पांडुरंगरायाची केली. म्हणून संत श्रेष्ठ जनाबाई आणि संत श्रेष्ठ भक्तिनिष्ठ नामदेव महाराज हे दोन संत लाडके ठरले. बरं देवाचे पांडुरंगाचे लाडके भक्त ठरले. जनाबाई आणि आमचे नामदेव महाराज. जनाबाईवर विशेष प्रेम भगवंताचं आणि नामदेव महाराजांवरती विशेष प्रेम. मग वेळ प्रसंगी जनाबाईची कामं परमात्मा करायचा, जनाबाईला जळण लागायचा, बाकी सगळे कामं करणार का तेवढं विशेष प्रेम जनाबाईवरती होतं. आणि तेवढंच प्रेम आमच्या नामदेव महाराजांच्या इकडे होतं. पहा म्हणून तर परमात्मा त्या नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य सेवन करायचं ना. प्रमाण पुष्कळ आहे. नोये हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवे. एक बोलू का संतांच्या हातून परमात्मा नैवेद्य सेवन करतो आणि आपल्या हातून आपल्या हातून एक बोलू का देवाला नैवेद्य दाखवणारे आपण आणि देवाला नैवेद्य खाऊ घालणारे आमचे नामदेव महाराज. विठाला विठाला. म्हणून स्वयंपाक आटोपला, सगळी तयारी झाली का आपण म्हणतो आता काय करा देवाला नैवेद्य खाऊ घाला. चुकलं नाही का? चुकलं सांगायचं बरोबर. काय ताकद महाराज आपल्या सगळं आवडलं का देवाला नैवेद्य आपण दाखवणारी मंडळी.
आणि खाऊ घालणारे आमचे नामदेव महाराज आहे का नाही, लंबी हातीचा मूर्ती सेवन करतात. एवढं प्रेम भगवंताचं नामदेव महाराजांचं, म्हणून ते प्रमाण बोलायला हा नाम्याची खीर चाखितो सोखोबांची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी वेठाकले भीमे काठी, उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. मला जे भक्तिगीत आहे बरं का, हा काय अभंग नाहीये, पण मी का म्हटलो त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एक तर आपण पंढरपूर क्षेत्रात सेवा करतोय, परमात्म्याच्या दरबारात सेवा करतो, मग त्याचं वर्णन आपण केलं तर काय बिघडेल, म्हणून मी गायलं बरं. आपलं तोडकं मोडकं गायलं, मला काय फायदा जमलं पण प्रयत्न केला असतो. सांगायचं काय मला तात्पर्य, मग नामदेव महाराजांच्या हातून परमात्मा नववीचे सेवा करतात. एवढा नामदेव महाराजांचा प्रचंड अधिकार, आणि तेवढा अधिकार का निर्माण झाला, त्याचं कारण तेवढी नामदेव महाराजांची नितांत श्रद्धा, निष्ठा, प्रेम पांडुरंगावरती, आणि तेवढी नामयाची भक्ती, अशी भक्ती नामदेव महाराजांनी पाहिली. असं प्रेम भगवंताने मनी माणसे झाल्यानंतर एक दिवस परमात्मा असा म्हटलं की नामदेवा एक करा ना, आता तुमच्या भक्तीचं ओझ मला सहन व्हायना, म्हणून या उपकारातून काही उतराय होण्याचा अल्प प्रयत्न, म्हणजे एक करा काहीतरी नामदेवा तुम्ही मला मागा. तशी संत मागायला तयार होत नाही, नामदेव असं तयार व्हायनाच, बराच प्रयत्न केला, पण शेवटी नामदेवाने असा विचार केला, अरे त्रैलोक्याचा धनी भगवान आहे, यजमान आहे, परमात्मा आहे, आणि आपण जर नाही मागितलं तर एका अर्थाने देवाचा अपमान आपल्याकडनं घडेल, देवाची अवहेलना आपल्याकडनं होऊ शकेल, आणि असं होऊ नये, आणि ते महापातक आपल्याला लागू नये. पण नामदेव महाराजांची अशी मागण्याची इच्छा नाही, पण केवळ भगवंताचा हट्ट, भगवंताचा आग्रह, म्हणून नामदेव महाराज बोलावले, देवा तशी मला मागण्याची इच्छा नाही, पण जर तुला द्यायचंच असेल ना तर मग एकच दे. काय दे, काय दे, एकच दे बरं. आणि काय मागितलं एकच दे. काय देवा दे सांगू का, पहिल्या चरणात सांगितलं,
पहिल्या चरणामध्ये भक्तिनिष्ठ नामदेव महाराज देवाला बोलतात, देवा तू म्हणतो ना काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, मग देवा द्यायचं झालं ना मला हेच दे. आणि पहिल्या चरणामध्ये महाराजांचा सकारात्मक भाषा आहे. देवा द्यायचं झालं ना हेची शब्द काय, जसं तुकोबाला बोलतात ना, हेची दान दे गा देवा, हेची सुख पुरती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. तिथं जसं हेची शब्द आला तसं इथं सुद्धा नामदेव महाराज सकारात्मक बोलतात, देवा द्यायचं झालं तर हेच दे, अन्य मला दुसरं काही नको. मग काय दे, काय मागणं मागितलं रामदेव महाराजांनी, चरण सेवा अखंडित. देवा द्यायचं झालं एकच कर बरं, निरंतर जीवनामध्ये तुझी सेवा करावी, तुझ्या चरणाची सेवा निरंतर जीवनामध्ये करावी, हेच दे, अन्य मला काही देऊ नको. म्हणून हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आता पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तिनिष्ठ नामदेव महाराज चरणाची सेवा मागतात, निरंतर मागतात. मग इथं शंका निर्माण होते की जर भगवान परमेश्वर चरणाची निरंतर सेवा नामदेव महाराज जर अखंडपणे नित्यपणे जर मागतात तर असं या देवाच्या चरणात काय आहे, शंका आहे. अशी काय देवाच्या चरणामध्ये, म्हणून नामदेव महाराज म्हणतात हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट की असे भगवंताचे चरण आहे, ते चरण नेमकं कसे आहे असा दुसरा प्रश्न आहे. पटपट पटपट बोलतो, अर्धा तास राहिला फक्त, कारण आम्हाला गाडी महाराज धावपळ ती आहे, दुसरं काही नाही. तर सांगायचं काय, थोडक्यामध्ये नामदेव महाराज चरणाची सेवा का मागतात त्याचं कारण बोलतो. चरण म्हणजे फक्त दोघांचे चरण पाहायला मिळतात महाराज. मला सांगा, सामान्य जीवे तुम्ही आम्ही, संते आणि देवे, ती पुढे सांगतो पहा. सामान्य तुम्ही आम्ही असणारे जीव, सामान्य जीव, संत आणि देव, याच्यामध्ये मला सांगा पाय कुणाचे, चरण कुणाचे? संतांचे पाय, आणि चरण देवाचे, तुमचे आमचे पाय. संत कुंडे बोलणे हिंदी संत महाराज थोडक्यात बोलतो, चरण असतात, एक लक्षपूर्वक ऐक बरं का, चरण असतात ते दोघांचे असतात, एक संत आणि भगवान परमात्मा. पण तुमचे आमचे महाराज चरण नाही, मग तुमचे आमचे काय, पाय आहे. तुमच्या आमचे महाराज पाय, नशिबी तुम्ही पाय म्हणले बरं का महाराज. आता अहो काही काही ठिकाणी या लोक पाय म्हणत नाही महाराज, आम्हाला फार अनुभव येतात. तर एका ठिकाणी असं झालं, एक चोर धरला, चोर, आणि ते चोर झालं तर त्याला हाणलं ग्रामस्थांनी. एक मला एक काम करे म्हणजे काय, एक म्हणला त्याच्या पायावर हात, दुसरा त्याच्यापेक्षा जास्त जहाल गाठत होता, तो त्याच्या तांगड्या हात, तांगड्या आपले पाय नाही, तांगड्या तांगड्या तांगड्या. एक त्याच्या पुढचं जहाल गाठत, तो एक काम कर म्हणला, त्याच्या नळ्या आण नळ्या. अरे 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 अरे, आपल्याला पाय काय म्हणतात, तांगड्या काय म्हणतात, नळ्या काय म्हणतात, पण आपले पाय मारा हे बोलतात. आणि संतांचे वा देवाचे पाय नाही, चरण आहे, चरण. आणि बोलू का आता चरणाची त्याच्यामध्ये परत पहा, चरण कुणाचे असतात. एक महत्वाचं वाक्य बोलतो, एवढंच वाक्य घरी घेऊन जा, माझं करता सार झालं. चरण कुणाचे असतात हे बोलू का, ज्याचं आचरण आहे त्याचं चरण आहे. विठाला विठाला एवढंच वाक्य घरी घेऊन जा. ज्याचं आचरण आहे परमार्थ म्हणजे त्याचेच चरण असतात. बरं, ज्याचं आचरण नाही त्याचे चरण नाही. मग त्याचं काही ठरवा तुम्ही. तात्पर्य आमच्या भगवंताचे चरण आहे, संतांचे चरण आहे, आणि या संतांच्या चरणामध्ये अगणित सुख आहे आणि देवाच्या चरणामध्ये अचिंत्य सुख आहे. म्हणून चरणाची सेवा नामदेव महाराज बोलतात. आता संतांच्या चरणामध्ये सुख आहे, याला प्रमाण अनेक प्रमाण आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पण संत चरण रज लागत, त्यांच्या चरणाचा एक जरी रज लागला तर अगणित सुख मिळेल. ठीक आहे, पाप क्षालन होतं. पहा, हे संतांच्या चरणामध्ये त्यांची ताकद शक्ती पहा. किंवा अजून पहा, जसे संतांच्या चरणामध्ये देवाला सुखाची प्राप्ती होते, तसं देवाच्या चरणामध्ये सुद्धा जीवाला सुखाची प्राप्ती होते. बरं, म्हणून तर ज्ञानोबरांनी असं सांगितलं, देवा भगवंता पांडुरंगा, अरे आम्ही पंढरपूरला आलो, तुझ्या चरणावर नतमस्तक झालो आणि तुझे चरण पाहिले ना, आम्हाला आनंदाची प्राप्ती झाली. म्हणून माऊलीचा गोड अभंग आला. बरं, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजिन प्राण आपुला गे माये, असेल धनीवरे आपुल्या माये.
ह्या अभंग दादांचं कीर्तन ऐकलं मी, याच अभंग माऊलीच्या. त्यांनी सेवेला हात अभंग घेतला होता. देखले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माये. याच्यावर सेवा ऐकली मी. तात्पर्य माऊली सांगतात, देवा तुझे चरण पाहिले ना, देखले तुमचे चरण निवांत राहिले मन. जरा जगद्गुरु तुकोबार सुद्धा देखील तेच वर्णन करतात. देवा भगवंता पंढरी आया, तुझे चरण पाहिले आणि अगणित सुखाची आनंदाची प्राप्ती झाली. म्हणून तुकोबारांचं त्या ठिकाणी गोड अभंगाला पहा. आता कोठे धावे मना, 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 तुझे चरण, तुझे चरण देखिया भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. जुने चाली महाराज, जुने चाली अशा म्हणायला ऐकायला गोड वाटतात आणि म्हणायला सोपे आहे. पण आता नवीन लोकांना माहित नाही, हे दुर्दैव आहे. तेवढं त्यांना मानता येत नाही. आता कोणते भाऊ म्हणले, बाकी सगळे म्हणले, पण मान म्हणून तिथे मी लावली, दुसऱ्या लावलीच नसते मी. इथं मला माहिती आहे, जुनं आहे सगळं माहिती आहे. आणि गोड चालेल तू गोडा म्हणतो, तेव्हा तुझे चरण पाहिजे. परिणाम काय झाला? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण, तुझे चरण देखिलिया भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. तेव्हा तुझे चरण पाहिले ना, आनंद झाला, पण भाग गेला, शीन गेला आणि अवघा झाला आनंद. ठीक आहे. मग पहा, जे ज्ञानोबा बोलतात तेच तुकोबा बोलतात. माऊली काय बोलतात? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. तर तुकाराम महाराज देखील तेच बोलतात. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या भाग गेला शीन गेला अवघा झाला. आणि अजून बोलू का? अजून एक ठिकाणी महाराजांचं फार गोड वर्णन केलंय. अहो देवा तुझे चरण पाहिले आणि परिणाम काय झाला? त्या मनाला तुझीच गोडी लागली. महाराज वर्णन करतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीस आले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीस आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. तर दुसऱ्या प्रमाणे बोलू का? मन हे राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, विश्व रंगी रंगले, विश्व रंगी रंगले, मन विश्व रंगी रंगले, रंगले राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम रंगी, मन राम रंग, मन राम रंगी रंगले. मला वाटतं तुम्हाला कदाचित पंडित भीमसेन जोशींचं स्मरण झालं असेल असं मला वाटतंय. असं तात्पर्य हा मनाचा त्या काही फायदा. आणि म्हणून मला सांगतात, नामदेव महाराज बोलतात, देवा बस काही नाही, तुझ्या चरणाची सेवा निरंतर करावी एवढंच मला आवडतं. हीच माझं मागणं, दुसरं काही नाही. आणि दुसरं तुम्हाला सांगतो पहा, चरणामध्ये अजून काय शक्ती? या चरणामध्ये, देवाच्या चरणामध्ये सुख सामावलेलं आहे, आनंद साठवलेला आहे. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात, जीव रूपे ब्रह्मरा
तुला जर आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, अचिंत्य सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याकरता तू एक कर. काय कर? माऊलीचा गोड अभंग आला बघ. ऋणू जुनो रे भ्रमरा, सांडी तो अवगुणो रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. भगवंताच्या चरणाचा स्पर्श कर, भगवंताचा आश्रय केला ना तर अगणित सुखाची आनंदाची प्राप्ती जे काही होईल, असे ते भगवंताचे चरण त्या ठिकाणी बरे. आणि म्हणून तर संतांनी काय केले? संतांच्या चरणाची सेवा मागितली, देवाच्या चरणात सेवा मागितली. नाही अजून एक मला असं अभंगाच्या मध्ये आलं काय, संत चरणीच्या पादुका तो पर्यावरण करतात नाही, त्यांच्या पादुका जरी मिळाल्या तरी चालेल. देवाच्या नाही चरण सापडले दर्शनाकरता, पादुका जरी मिळाल्या तरी तेवढाच आनंद मिळणार. म्हणून तर रामायणामध्ये असलेला एक भाग सांगतो. रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले ना, त्यावेळी त्या भरताला विचारलं, भरता मी जातो. त्या भरताला वाईट वाटलं, अरे 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 रामचंद्र आता 14 वर्ष वनवासात चालले. पण मग म्हटले आता काय करावं? भरत म्हटलं, स्वामी तुम्ही आता चाललात ना, पण एक करा, मला तुमची निरंतर सेवा घालायची. आता तुम्ही 14 वर्ष वनवासात चालले, मला तुमचं दर्शन घडणार नाही, सेवा घडणार नाही, मग त्याकरता तुम्ही एक करा. म्हणजे काय मागणं मागितलं त्या भरताने? रामचंद्र काय मागणं? गीता रामायणामध्ये तो प्रसंग आलाय, गोड ते वर्णन केलं पाहिजे. एकच मागणं मागितलं, मागणे ते एक रामा, आपुल्या द्या पादुका. मागणे ते एक रामा, आपुल्या द्या पादुका. भारताने पादुका माहिती आहे नाही, चरण देव ते पादुका, त्या पादुकाचीच मी सेवा करीन, त्याचं दर्शन घेईल. आमच्या भारताने मारुतीरायांना विचारलं गेले. मारुतीराय म्हणते, स्वामी एक करा, माझं करते करा. मारुतीने काय मागितलं? मारुतीने गोड माहिती, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणाच्या ठाई माझा निश्चळ भाव रहावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. म्हणजे सगळ्या संतांनी भक्तांनी देवाच्या चरणाची मागणी केली. आणि म्हणून नामदेव महाराज या ठिकाणी बोलतात, हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. बरं, आता देव म्हटले, पंढरीचे धर्मा परत बोलू लागला, नामदेवा अजून एवढंच मागणे का अजून काय मागणं आहे? बस बस बस. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी सेवा घडावी याकरता, तुझ्या चरणाचं नित्य दर्शन व्हावं या घडावं याकरता, तुझ्या चरणाची सेवा निरंतर घडावी याकरता एकच कर देवा, मला या पंढरी क्षेत्रामध्येच माझं वास्तव्य अखंड राहावं हेच मला वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी गोड वर्णन केले, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. वास म्हणजे राहणे, इथं वास पंढरी क्षेत्रात वास द्यावा पंढरीचा. मग तुम्ही मला जर वास द्यावा पंढरीचा, तर नामदेव महाराज पंढरीची मागणी का केली? आता पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पंढरपूर क्षेत्र कसं आहे काय, एकच बोलतो पटपट, पंढरपुराचं मागणं, पंढरपुरी वास व्हावा असं नामदेव महाराज का मागतात? त्याचं काय, देवा इथे तू आहे, इथे तुझे चरण आहे, इथे तुझी मला भक्ती घडेल, इथे तुझ्या चरणाचं नित्य दर्शन घडेल, तुझी सेवा मला त्या ठिकाणी घडेल. आणि म्हणून वास द्यावा पंढरीचा. आणि पंढरपूर क्षेत्र कसं आहे का, देवा इथं तू तर आहेच आहे, पण इथे भक्त आहे, इथे संत आहे, संत मेळा आहे, इथे अखंड नाम घोष आहे. म्हणून पंढरीचं वर्णन असं आले पा, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, गजर होत, तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा. हा माझा गोडा म्हणजे संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत,
तेथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा. आणि म्हणून वास द्यावा पंढरीचा. आणि अजून सदा संघ हरिदासांचा. हरिदास म्हणजे संत. संतांचा संघ नामदेव महाराज माहिती आहे. संतांचा संघ का मागितला तर जीवाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे एक संतांच्या संगतीमध्ये आणि देवाच्या संगतीमध्ये आपल्या अचिंत्य सुखाची प्राप्ती होते देवाच्या संगतीत. आणि दुसरी गोष्ट वैष्णव अथवा संता संगती अनेक प्रमाणे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेणे किंवा भगवंताच्या संगतीमध्ये सुख मिळतं. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे देवाचा संघ वा संतांचा संघ जीवाला सुखदायी आहे, आनंददायी आहे. म्हणून त्या हरिदासांना संतांची संगती निरंतर करावी. देवाची संगती, देवाची भक्ती, चरणाची सेवा निरंतर घडावी. म्हणून नामदेव महाराज बोलतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. मग देवा हे घडण्याकरता तू माझ्याकडे काहीही पाहू नको, मला कुठेही जन्म दे आणि कोणत्याही कुळात दे, मी आता याला अजिबात घाबरणार नाही. पण तृतीय चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात. जन्म हो का भलते याते, जन्म हो का भलते याते, जन्म हो का भलते याते, परमनाथ के हरि भक्ति, परमनाथ के हरि भक्ति, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, हरि भक्ति, परमनाथ के हरि भक्ति, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. चाललो एकदा टाळ्या वाजवे यांच्याकरता. त्यांचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य आमचे वसंत महाराज, खरे आता टाळ्या वाजवा यांच्याकरता वाजवा, आमच्याकरता नाही वाजवलं तरी चालू महाराज. पण लोक उलट करतात, कीर्तनकाराकरता टाळ्या वाजवतात. हे बिचारे बिंबी देतात वाचून का आता घामाघूम होतात. मृदंगाचार्य पार बनेल ओलं होतं, एवढं तुडतुड जीव तुडतुड वाजतात. यांच्याकरता लोक कौतुक आमच्या करता. आम्ही काय उपकार करतो, आम्ही कीर्तन पाकिट घेतो कधी घेऊन जातोय चार चाकीत बसून. तात्पर्य मला काय सांगायचं, ही खरी यांची कला आहे असं. म्हणून तृतीय चरणामध्ये महाराज बोलतात देवा मग ही सेवा निरंतर घडण्याकरता मला जन्म कुठेही दे, कोणत्याही ठिकाणी दे, कोणत्याही कुळात दे, त्याचा मी विचार करणार नाही. म्हणून जन्म हो का भलते याते, पण परी मी न चुके हरी भक्ती. देवा भक्तीपासून एक क्षण देखील मी असा परावृत्त होणार नाही, व बाकी गोष्ट मी विचार करणार नाही. माझं कुळ काय, माझी याती काय, माझी जाती काय, माझा पंथ आहे, मी काही विचार करणार नाही. आणि जे बरं का महाराज, जे नामदेव महाराज बोलतात ना तेच ज्ञानोबराय वर्णन करतात. याती कुळ माझे गेले हारपुनी, तिथे याती कुळ जात काही नाही ज्ञानोबराय सोडत. तो इथे म्हणतात जन्म हो का बनत याती परी मी न चुके हरिभक्ती. का तुझी निरंतर सेवा मला घडली तर अचिंत्य सुखाची प्राप्ती होईल, कैवल्याची प्राप्ती होईल, आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून देवा हेच माझं मागणं आहे, दुसरं काही नाही. म्हणून जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती. आणि भगवान परमात्मा ज्या देवानं हे मागणं नामदेवांचं पूर्ण केलं किंवा तुमचं आमचं मागणं परमात्मा तो पूर्ण करणारे तो भगवान परमात्मा कसा आहे याचं वर्णन करताना नामदेव महाराजांचे चतुर्थ चरणामध्ये महाराज वर्णन करतात. नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापते, नामामने कमलापते. गुणगापुरती
याची द्यावे पुढता पुढती याची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिनाथाचा सदा संग द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी आज गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार कुमारी कुमार 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 कुंडली गौरदा ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज बोलतात, देवा परमात्मा हा सर्व शक्तिमान आहे, त्याच्याकडे काय कमी महाराज, समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाचे, त्याच्याकडे काय कमी महाराज, फक्त तुम्ही जा याचना करा मागा की तो द्यायला समर्थ आहे, तयार आहे, फक्त तुम्ही मागा, फक्त मागितलं का तो लगेच द्यायला तयार आहे. म्हणून नामदेव महाराज मला करतात, देवा तू दाता आहे. आणि कुठं का या जगतामध्ये दाते फक्त दोनच आहे. दाते म्हणजे आडनावाचे दाते नाही बरं का महाराज, मारणे तालुक्यामध्ये कर्जुले आले गाव आहे तिथं निंबगाव दाते आडनावाचे दाते, मी जात असतो ते खेळताना. तर दाते म्हणजे काय, दान देणारे ते दाते. मग जगतामध्ये दाते दोनच आहे, एक संत आणि भगवान परमात्मा, ठीक आहे. म्हणून तर तुकोबाने असं वर्णन केलंय, तुका म्हणे मंगल आता कोण दाता या कोणी, ठीक आहे, परमात्मा दाता. किंवा अजून मला विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूर दाता. सांगा बरं कोणाची आठवण आली तुम्हाला? मला तुम्ही ऐकलं असलं कीर्तन म्हणून तुला आठवण नाही. वैकुंठवासी पात्रस्वरीय गुरुवेर नामदेव महाराज पठारे ते काय असं म्हणायचं, स्टाईल अशी होती, विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूर दाता, असं वर्णन झालंय, असते म्हणायचं, असं वर्णन झाले. तात्पर्य मला काय सांगायचंय, परमात्मापेक्षा दानशूर दाता कोणता आहे, आणि तो आमचे संत दाते ठिकाणी संत. म्हणून संतांनी दिलेलं दान आणि भगवा पडलेलं दान कधीही न सरणार वा कधी न संपणार असतं. महाराजांचं प्रमाण आलं, कृपा दान केले संते कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना. संतांनी वा देवाने दिलेलं दान कल्प
युग नाही, वर्ष नाही, दिवस नाही, महिने नाही, कल्प कल्प. आता एक कल्प म्हणजे किती सांगायला वेळ नाही, वेळ संपली. पण कल्पची कल्प जरी गेले तरी न सरणार आणि न संपणार दान भगवान परमात्मा देतो. संत त्या ठिकाणी देतात. म्हणून त्या ठिकाणी संतांसाठी दान देण्याकरता दुकान घालते. माणसाचं बोट प्रमाणे घातला दुकान देते आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. सर परमात्मा तसा दान सुरू जात आहे. म्हणून नामदेव महाराज करतात नामा म्हणे कमलापती आणि हेच द्यावे पुढता पुढते. अभंगाचा उपक्रम आणि अभंगाचा उपास. एक बोलतो आणि माऊलीचं भजन घेतो, सेवा पूर्ण करतो. पण महत्वाचं वाक्य बरं काय, फार महत्वाचं वाक्य बघा. एवढं कळलं ना बंद झालं काय. बघा अभंगाचा उपक्रम आपण पाहिला तर उपक्रम काय महाराज, हेच देवा पै मागत. आणि अभंगाचा उपसंवाद आपण पाहिला तर हेच द्यावे पुढता पुढती. आले की नाही महाराज. उपक्रम पहा आणि उपसंवाद पहा. उपक्रम काय सांगितला, हेच देवा पै मागत. आणि उपसंवाद काय, हेच द्यावे पुढता पुढती. मग आता हे बोलू का, ज्याच्यामध्ये उपक्रम वेगळाच आणि उपसंवाद वेगळा ते गाणं असतं. ज्याच्यामध्ये उपक्रम वेगळंच उपसंवाद वेगळंच ते गाणं असतं. ज्याच्यामध्ये उपक्रम विचित्र आणि उपसंवाद विचित्र ते रडगाणं. आणि ज्याच्यामध्ये उपक्रम आणि उपसंवाद एकच तो अभंग असतो. तो अभंग आहे. म्हणून याच्यामध्ये उपक्रम आपण पाहिला हेच देवा पै मागत आणि उपसंवाद आपण पाहिलं तर हेच द्यावे पुढता पुढते. ज्ञानेश्वर देवा पै मागत चरण सेवा अखंडित वासुदेवा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा जन्म होका भलते याती परिमिन चुके हरिभक्ती नामा म्हणे कमलापती हेच द्यावे पुढता पुढते. अगदी एकच तासामध्ये चिंतन केलं बरं का. एक थोडक्यात बोलू का, तुमची क्षमा मागतो बरं का. का क्षमा मागतो हे कारण तुम्हाला सांगतो. काय म्हणते महाराज का बरं क्षमा माहिती काय, शंकरवाणी म्हणून सांगतो. दोन अर्थाने क्षमा मागतो. एक एवढे विद्वान गायनाचार्य महाराज म्हणजे खरी यांचं गायन खूप खूप ऐकू असं मला वाटते बरं का. पण वेळेची मर्यादा आहे. मला गाडी आहे 8:45 वाजता शेवटची गाडी, पुन्हा गाडी नाही. उद्या मला ड्युटीवर जायचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुष्कळ यांना मला वाटतं आहे. पण मी यांना म्हणलं सिंगल म्हणा. पुष्कळ सगळे गायनाचार्य महाराज म्हणजे अगदी तुमचं गोड ऐकू वाटतं. पण माझी गाडी हुकली ना तर सगळं गोडच होईल महाराज ऐकायला. म्हणून हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट असे की मी 1 तासात कीर्तन का ओळखलं. थोडक्यात तुम्हाला टीव्हीची कीर्तन ऐकून तुम्हाला चांगली सवय झालेली. टीव्हीचं कीर्तन मला एकच तास होतं, उड्या मारीत इथं आपण चाल घेतली पहिली चालेल काही नाही डायरेक्ट अभंगाला सुरुवात केली. म्हणजे टीव्हीचं मला ऑफर आहे ती मी नाही घेतली महाराज. ते पंढरपूर आपण खोटं का बोलावं. मला जी टॉकीची ऑफर आहे ती त्या दुसरी चॅनल पण ते मला नाही द्यायचं कीर्तन. मला काय प्रश्न देऊ, मला कीर्तन द्यायचंच नाही. मला अजूनही मागं लागलेत माझ्या. मला सांगायचं काय, तसं आज मी टीव्हीचं कीर्तन केलं 1 तासाचं. ते 1 तासात मला वेळ फार अपुरा पडला. कधी अजून मला खूप काही चिंतन करायचं होतं, शब्द विचार करायचा होता. पण माझी गाडी हुकली ना तर सगळं विठ्ठल होईल नाही कधी. उद्या परत मग काय होईल काय सांगते नाही मला. एकदा आधी मी भाऊंना बोललो, बळ सुट्टी घेतली, बळ राजा घेतली. प्राचार्यानंतर सांगितलं की तुम्ही जर मला सुट्टी दिली नाही ना तर मग बघा मग पांढरा काय करेल. मग ती जागा म्हणजे पण उद्या या. असं नोकरी शेवटी खाजगी नोकरी जपावं लागतं. आमचे दादा सांगायचे नोकरी म्हणजे बाईच्या हातातली बांगडी, कधी पिचकल कधी फुटल सांगतात. त्यांचं वाक्य मला आठवलं. म्हणून मी आपली क्षमा मागतो. मला फार चिंतन करता आलं नाही. 1 तासामध्ये जेवढं काही चिंतन तोडकं मोठं केलं ते गोड मानून घ्या. मला जेवढे काही बुद्धी ज्ञानवराने सुखवाने दिली, भगवान परदेशी पंढरी भगवान परदेशी दिले, तसं चिंतन आपलं करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे कृपा आमच्या दादांची. जे काही मी सांगितलं ते सगळं आमच्या दादांच्या मुखात आहे, त्याचा अवश्य ग्रहण करा. आणि काही प्रमाद घडला असेल, काही चूक केली असेल तर माझ्या बुद्धी दोष ठरवून मला परत करा. झालेली सेवा माऊली ज्ञानराजांच्या चरणावर वा नरहरी महाराजांच्या चरणावरती वा अखिल भगवान प्राप्त श्री पंढरीजी भगवान परत चरणार विंदा आणि तुम्हा सर्व महाराष्ट्राच्या चरणार विंदा समर्पित करून माझे शब्द सुमनांना विराम देऊन याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. करो वेडेवा पुढे समापहार सुखे
हा नाही उच्चारिला अधिकार मेरा पुन्हा म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा तुकाराम 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 पुंडलिक